नमस्कार मित्रांनो, आपल्या गाबित बॉयज या यूट्यूब चॅनलवर मी तुमचं स्वागत करतो। तर आज आपण आलेलो आहोत वेंगुर्ल्यापासून 5 ते 7 किलोमीटर अंतरावर असलेल्या मोचेमाडी या गावी। या गावी गिरोबा देवाची जत्रा आहे, तर त्या जत्रेसाठी आपण इथे आलेलो आहोत। तर आपण जत्रेला जाणार आहोत आणि देवाचे दर्शनही घेणार आहोत। त्याआधी या गावाबद्दल थोडीशी माहिती देतो। तर पहिलं म्हणजे हे गाव म्हणजे माझ्या आईचं आजोळ आहे, म्हणजे माझ्या आईच्या मामाचं गाव। आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे गाव एवढं छान आणि सुंदर आहे। इथे तशी लोकसंख्या कमीच आहे आणि एका बाजूला या गावात अ, डोंगर आहेत आणि दुसऱ्या बाजूला छान समुद्र आहे। आणि पूर्वी इथे वाळूची टेमं होती, म्हणजे ज्याला वाळूचे आपण डोंगर म्हणू, असे छोटे छोटे डोंगरासारखे वाळूचे ढिगारे होते। आता ते कमी झालेत, पण तेव्हा मजा यायची त्या वाळूवर खेळायला। आणि दुसरी गोष्ट म्हणजे पूर्वीच्या काळी जेव्हा म्हणजे आई वगैरे मला सांगतात की एस टी जी होती ती या गावात यायची, इथे थांबायची आणि पुढे तुम्हाला शिरोड्यात जायचं असेल तर पलीकडे जायला बोटीमधून प्रवास करायला लागायचा आणि मग पलीकडून दुसरी एस टी पकडून शिरोड्यात जायला लागायचं। शिरोडा किंवा गोव्यात जाताना तसं जावं लागायचं। तर छोटंसं गाव आहे हे, पण मी रात्री गेल्यामुळे तिथे काही गावात शूटिंग करायला मिळाली नाही। पण जेवढं मंदिराची शूटिंग वगैरे मी केली ती आपल्या चॅनलवर मी टाकतो। तर चला आपण सुरू करूया आपल्या व्हिडिओला। तर हे बघा, समोर आपण चाललोय। गाडी मागे पार्क केली कारण इथे गाडी नाही येत, छोटासा रस्ता आहे। तर समोर मंदिर दिसते बघा। यावेळी जत्रेला थोडी कमी दुकानं आहेत, नाहीतर दरवेळी दोन्ही बाजूला दुकानं असतात। यावेळी एकाच बाजूला दिसतंय, जास्त कोण दुकानं लावलेली दिसत नाही आहेत। आता आपण इथे चप्पल काढली आणि आपण आता जाऊया, दर्शन घेऊया देवाचं। मंदिर किती छान आहे बघा। मध्ये गाभाऱ्यात थोडीशी गर्दी वाटते आपल्या, पण तेवढी गर्दी नाही आहे जेवढी असते बाकीच्या ठिकाणी, तेवढी नाही आहे। ती रात्री बहुतेक गर्दी जास्त होईल, कारण आम्ही संध्याकाळी साधारण एक 7 वाजताच्या आसपास मंदिरात आलेलो। आपण गाभाऱ्यात आलोय आणि किती छान दिसतोय बघा देव। तिथे जास्त शूटिंग करायला मिळाली नाही, त्याच्यामुळे थोडीशी शूटिंग केली आणि आम्ही बाहेर आलो। इथे पण पाया पडायचं असतं, ही कसली जागा आहे ते मला माहिती नाही, पण इथे पाया पडून आम्ही आता पुढे जाणार। मंदिराच्या दुसऱ्या बाजूला आपण आलोय आणि इथे हा रथ असतो। हा रथ महाशिवरात्रीला काढतात आणि जत्रेच्या वेळी पालखी निघते, पण हा रथ जो असतो तो महाशिवरात्रीला बाहेर काढतात आणि पूर्ण मंदिराभोवती प्रदक्षिणा मारतो हा रथ। महाशिवरात्रीचाही माझ्याकडे व्हिडिओ असेल, जर मला तो व्हिडिओ मिळाला तर मी या व्हिडिओच्या शेवटी तो व्हिडिओ जोडीन। तर हा व्हिडिओ आपण इथेच संपूया। जास्त काही नाही आहे या व्हिडिओमध्ये, फक्त एक कोकणातलं छान देवस्थान मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला। मी आशा करतो हाही व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, तर ह्याही व्हिडिओला तुम्ही प्रतिसाद द्या आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर करा। थँक्यू।